तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं महा एक्झाम ऑथॉरिटी या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव याचे ग्राउंड हे 16 तारखेपासून सुरू झालेले आहेत आणि भरपूर मित्रांनी यावर्षी वरणगावला फॉर्म भरलेले होते. कारण की वरणगावला जागा जास्त होत्या आणि 2-3 दिवसा अगोदरच परत वरणगावमध्ये 242 जागांची वाढ झालेली आहे. तर ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा जिल्हा पोलीसचा डाव हा चुकलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी SRPF 20 ही खूप मोठी संधी आहे. कारण की ग्राउंड हे शांततेत आणि आरामात होत आहे आणि SRPF वरणगावला स्वतःचे ग्राउंड नसल्यामुळे तुमचं ग्राउंड हे SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर इथे होत आहे. तर 16 तारखेला 1000 मुलं ही वरणगावला ग्राउंडसाठी बोलवण्यात आली होती. तर त्यापैकी फक्त 570 मुलांनाच ग्राउंड देता आलं आणि ही माहिती ही स्वतः SRPF गट क्रमांक 14चे जे कमांडंट आहे त्यांनी दिली आहे. तर हे असं का झालं, नेमकी अडचण काय आली की मुलांना फक्त 570 मुलांनाच 1000 पैकी ग्राउंड देता आलं. तर यात ज्या काही सिली मिस्टेक झाल्या मुलांकडून, काही कारणास्तव मुलांनी लक्ष दिलं नाही, असंच ग्राउंडला गेले. तर ह्या व्हिडिओत मी तुम्हाला तेच सांगणार आहे की SRPFचं ग्राउंड नेमकं कसं द्यायचं, काय लक्षात गोष्टी ठेवायच्या, काय काय घेऊन जायचं आहे आणि अशी तुमच्याकडून चूक नाही झाली पाहिजे आणि तुम्हालासुद्धा ग्राउंड देता आलं पाहिजे आणि चांगलं देता आलं पाहिजे. कारण की जागाही चांगल्या आहेत आणि खूप मोठी संधी आहे, कारण की जागेमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनत आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा, जर तुम्हाला ह्यावर्षी भरती व्हायचे तरच. तर SRPFच्या ग्राउंडला येताना मुलांनी डॉक्युमेंट्स काय काय सोबत आणावे, तर तुमचं 1 नंबरला आहे SRPFचं तुमचं आवेदनपत्र. त्यानंतर ग्राउंडचं तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्या कमीत कमी तुम्ही 3 प्रती घेऊन या. त्यानंतर तुम्ही 6 ते 8 जे तुमचे पासपोर्ट साईज फोटो आहेत ते तुम्ही आवर्जून घेऊन या, हे लक्षात असू द्या, पासपोर्ट साईज फोटोचं. त्यानंतर तुमचं ओरिजिनल ओळखपत्र, त्यात आधार कार्ड असू शकतं किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स असू शकतं आणि एक पेन, हे एवढेच डॉक्युमेंट तुम्ही घेऊन यायचे आहेत. बाकी कुणाच्याही सांगण्यावरून काहीही डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका. डॉक्युमेंट हरवण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे जेवढे डॉक्युमेंट मी सांगितलेले आहेत तेवढेच डॉक्युमेंट घेऊन जा, हे लक्षात असू द्या. तर SRPF ग्रुप नंबर 14वर कसं यायचं आहे, तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकावर जर उतरले तर तिथून ऑटो करून तुम्हाला MIT कॉलेजजवळ यायचं आहे आणि MIT कॉलेजवरून निदान 1 किलोमीटर दूरवरच हे आहे SRPF 14चा कॅम्प आहे. तर तसं तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तिथे राहण्याची सोय काय, तर SRPF ग्रुप नंबर 14चा जो कॅम्प आहे SRPF कॅम्प, त्याच्याजवळच एक शौर्य श्रद्धा लॉन्स हे एक या नावाचं एक मंगल कार्यालय आहे. तर तिथे तुमची राहण्याची सोय केलेली आहे आणि एकदम उत्तम सोय आहे. फॅन, लाईट, त्यानंतर झोपण्यासाठी सुविधा आणि पाणी वगैरे सर्व एकदम उत्तम सोय आहे. राहण्याच्या बाबतीत काहीच गैरसोय केलेली नाही आहे, खूप छान सोय आहे. तर ज्या दिवशी तुमचे ग्राउंडचे इव्हेंट आहेत त्या दिवशी सकाळीच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन लाईनीत उभं राहायचं आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट्स बघून आत घेतील. त्यानंतर मग तुमची हाईट होईल, तुमची चेस्ट होईल. ते पास झाल्यानंतर तुम्हाला चेस्ट नंबर देण्यात येईल, तुमच्या पायाला सेन्सरवाली चिप लावण्यात येईल. त्यानंतर तुमची इव्हेंट आहेत, तर हे इव्हेंट काही मागे पुढे होऊ शकतात, ते त्यांच्यानुसार आहे की तुमची डिटेल कशी बनते आणि कुठे जागा अवेलेबल असते. तर जास्त करून सगळ्यात आधी तुमचं 100 मीटर होईल बघा. 100 मीटरसाठी जो ट्रॅक आहे 100 मीटरचा खूप चांगला आहे, मातीचाच ट्रॅक आहे पण खूप चांगला आहे आणि दोन्ही साईडला तिथे चिप लावलेली आहे वरणगावला, ही खूप चांगली गोष्ट आहे. स्टार्टिंगला पण तुम्हाला चिप आहे, एंडला पण तुम्हाला चिप आहे आणि स्टार्टिंगला तुम्हाला 10-20 मीटर मागून सोडताय, त्यामुळे तुम्ही एक स्पीडमध्ये येता आणि मग तुमचा काउंट चालू होतो. त्यामुळे 100 मीटरला इथे मुलांना पैकीच्या पैकी मार्क आलेले आहेत, म्हणजे एकदम 25 पैकी 25 मार्क 100 मीटरला आलेले आहेत. त्यामुळे 100 मीटरचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यानंतर आहे तुमची 5 किलोमीटर रनिंग. तर ही सकाळीच तुम्हाला 5 किलोमीटर धावायला घेणार आहे. जी फर्स्ट डिटेल तुमची आहे ती सकाळी 5:30ला 5 किलोमीटर ही धावायला सुरुवात होते. कारण की सकाळी सकाळी वातावरण फ्रेश असतं आणि
SRPF ग्रुप क्रमांक 14 यांनी म्हणजे हे चांगलं नियोजन केलेलं आहे की सकाळीच धावायला 5 किलोमीटर सोडत आहेत, कारण की दुपारी ऊन असतं आणि काही मुलांना नाही झेपत ते, त्यामुळे हा चांगला निर्णय त्यांचा आहे. तर तुमचं 5 किलोमीटर सकाळीच होणार आहे आणि रोड रनिंग आहे, म्हणजे रोड आहे 5 किलोमीटरचा, 2.5 किलोमीटर जायचं आहे आणि 2.5 किलोमीटर यायचं आहे. आणि तिथे मध्ये 5 किलोमीटर रनिंगच्या रूटमध्ये तुम्हाला पाणी ठेवलेलं आहे, ग्लुकोज ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मध्ये काही तहान वगैरे लागली तर एखादा घोट तुम्ही पाणी पिऊ शकता, ग्लुकोज पिऊ शकता. त्यामुळे ही इथे 5 किलोमीटरची चांगली सोय केलेली आहे. आणि तुम्हाला 5 किलोमीटर धावण्यात अजूनही प्रॉब्लेम येत असेल, 5 किलोमीटर तुम्ही वेळेच्या धावू शकत नसाल किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही इथे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे 5 किलोमीटर धावण्याच्या स्ट्रॅटेजीवर, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, खूप फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी. तर नेक्स्ट तुमचा लास्टला गोळा होईल. तर गोळ्यासाठी तिथे सिमेंट कॉन्क्रीटचं जे गोल आहे ते ग्राउंड केलेलं आहे आणि प्रत्येक मीटरवर, म्हणजे 1 मीटर झालं, 2 मीटर झालं, 3 मीटर झालं, यावर त्या पाट्या लावलेल्या आहेत 1-1, 2-2 मीटरच्या. म्हणजे तुम्हाला तुमचा गोळा समजेल की माझा गोळा हा किती मीटरचा गेलेला आहे. आणि समोर जिथनं आपण गोळा फेकतो तिथे जी लाकडी पाटी असते ती आहे, त्यामुळे तुम्ही घरी असतानासुद्धा लाकडी पाटीचाच गोळा फेकताना वापर करा. याने काय होतं की जेव्हा तुम्ही गोळा फेकता तेव्हा लाकडी फाळी जर नसली तर तुम्ही अर्धा मीटर जास्त गोळा फेकता, त्यामुळे तो फरक पडतो की लाकडी फाळीने तुमचा अर्धा मीटर कमी जातो, त्यामुळे तुमची प्रॅक्टिसमध्येच ते सामील होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो बघा, SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर यांनी खूप चांगली अशी उत्तम सोय केलेली आहे SRPF वरंगावच्या ग्राउंडसाठी. त्यामुळे तुमच्या ग्राउंडमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. जे तिथले पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आहेत ते मुलांना फार मदत करतात, सगळ्या मुलांना नीट समजावून सांगतात आधीच, त्यामुळे खूप छान असं तिथलं ग्राउंड होत आहे. बाकी विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेज आलेले आहेत, खूप उत्तम ग्राउंड सुरू आहे वरणगावचं. आणि ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा आहे, नर्सिंग असिस्टंट झाले, हॉस्पिटल झाले, सगळी सोय आहे. लगेच तुम्हाला काही 5 किलोमीटर धावून आल्यानंतर किंवा कशानंतर प्रॉब्लेम आला तर लगेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन वगैरे घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळी छान व्यवस्था आहे. त्यामुळे ग्राउंड तुम्ही चांगलं द्या. SRPF गट क्रमांक 14चे जे कमांडंट आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत, जे की पहिल्या दिवशी घडलं ते परत घडू नये यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. तर 100 मीटरसाठी मुलांना स्पाईक शूज हे अलाउड नाही आहेत, तरी लक्षात ठेवा 100 मीटरसाठी स्पाईक शूज घेऊन जाऊ नका. जे तुमचे नॉर्मल रनिंग शूज आहे, जे तुम्ही 5 किलोमीटरसाठी वापरता तेच घेऊन जा. त्यानंतर ग्राउंडच्या आतमध्ये कुठलेही गोळी, औषध, कुठलेही झेंडू बाम, स्प्रे, एनर्जल, इलेक्ट्रॉल पावडर, त्यानंतर कुठलंही जे एनर्जी ड्रिंक असतात ते ड्रिंक हे नेण्यासुद्धा मनाई आहे. त्याचबरोबर उत्तेजक जे द्रव्य आहेत, औषधे आहेत, ड्रग्स आहेत, जे इंजेक्शन मुलं वापरतात रनिंगसाठी, अशी कुठलीही गोष्ट आतमध्ये नेण्यासाठी बंदी आहे. आणि ही जर आढळली तर तुमच्यात दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे असलं काहीही करू नका, मेहनत करा आणि मेहनतीच्या जोरावरच ग्राउंड मारा. त्यानंतर तुमची पाण्याची बॉटल, तुम्ही आणलेले खायची फळे, बॅगमध्ये अजून काही गोष्टी असतील, ह्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला ग्राउंडवर नेता येणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या बॅगमध्येच असू द्या, हे पाणी बॉटल झालं, फळे झाली किंवा अजून काही असलं, हे तुम्ही जाताना तुमच्या गेटवरच जमा करून घेतले जातील जेव्हा तुम्ही ग्राउंडच्या दिवशी आतमध्येच असाल. आणि तिथून फक्त तुमच्याजवळ आवेदनपत्र, हॉल तिकीट, ओरिजिनल ID तुमचा, पेन, तुमचे फोटोज एवढंच घेऊन तुम्हाला आतमध्ये जाता येईल. बाकी काहीच तुम्हाला नेता येणार नाही. बाकीच्या ठिकाणी जसं तुम्हाला पाणी आणि फळं वगैरे काहीच घेऊन जाता येणार नाही, कारण की आतमध्ये त्यांनी तशी सोय केलेली आहे. आणि हे विद्यार्थ्यांसाठी चांगलंच आहे की आतमध्ये सगळी सोय आहे. तर हे लक्षात ठेवूनच विद्यार्थ्यांनी जे तुमचं सामान आहे ते बाहेरच ठेवावं. तर ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव ग्राउंडची डेट ही वाढवून घ्यायची किंवा चेंज करून घ्यायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी तुम्हाला यायचं आहे. हजेरीपट जो आहे त्या हजेरीपटावर नोंद करून तुम्हाला तुमचं व्हॅलिड रिझन काय आहे, की हा बाबा आमचं हे रिझन आहे, हा पॉईंट आहे, त्यानुसार किंवा कागदपत्र असतील, काय तुमचं अजून एखादा पेपर असेल किंवा दुसरं काय असेल, तुम्हाला काय दुखापत झाली असेल, तर हे तुम्हाला व्हॅलिड दाखवूनच ते, म्हणजे त्यांना पण कळलं पाहिजे की हा बाबा या मुलाचा हा व्हॅलिड पॉईंट आहे, आणि त्यानुसार ते तुम्हाला डेट चेंज करून देतील. तर
तुम्हाला ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी तुम्हाला हजर असणं हे बंधनकारक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि हे स्वतः SRPFचे कमांडंट यांनी सांगितलेलं आहे. ही जी माहिती मित्रांनो मी तुम्हाला दिली आहे, तर ही SRPF गट क्रमांक 20 वरणगावबद्दल जी माहिती आहे ही सर्व माहिती एकदम खरी आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे झालेले आहेत ही माहिती मी त्यांना विचारलेली आहे, किंवा तिथले जे पोलीस कर्मचारी आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत त्यांना मी फोन करून विचारले आणि त्यांनी ही सर्व माहिती मला सांगितलेली आहे. तर ज्या दिवशी तुम्ही ग्राउंडवर जाल तेव्हा तुम्हाला सर्व असंच बघायला भेटेल आणि तुम्हाला हे फायदेशीर ठरेल. तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं सोपं पडेल, कारण की तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती असेल, कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला असेल विदाऊट स्किप. तर हा व्हिडिओ बघण्याचा हा तुमचा फायदा आहे. त्यामुळे मी आशा करतो की तुम्ही SRPFचं ग्राउंड हे चांगल्या रीतीने द्याल, कारण की SRPFच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडण्याची खूप चान्सेस असतात, कारण की सगळे इव्हेंट सोपे आहेत. 100 मीटर गोळा आणि 5 किलोमीटर पण आउट ऑफ मारतातच मुलं. त्यामुळे खूप चांगलं ग्राउंड तुम्ही मारू शकता आणि अभ्यास पण तुमचा चांगला असेल आणि यानंतर अभ्यास पण चांगला करू शकता, कारण की पेपर थोडा SRPFचा थोडा अजून समोरच जाईल, त्यामुळे अभ्यासासाठी अजून वेळ भेटेल. त्यामुळे तुम्ही आता तरी ग्राउंडवर लक्ष द्या. आणि घरून निघताना एक बोनस पॉईंट म्हणजे तुम्ही घरून उकडलेले रताळे तुमचे घेऊन चला, एखाद डब्बा तरी, म्हणजे 15-20 तरी, कारण की त्या ग्राउंडच्या एक दिवस आधी तुम्ही खासाल, ग्राउंडच्या दिवशी थोडे खासाल. यामुळे काय होईल, तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट कंटिन्यू राहतील आणि रताळे हा कार्बोहायड्रेटचा खूप चांगला सोर्स आहे. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणार नाही. 5 किलोमीटर तुम्ही आरामात मालसाल आणि बाकीचे इव्हेंटसुद्धा तुम्ही आरामात करसाल. त्यामुळे रताळे हे जरूर ठेवा. व्यवस्थित तुम्ही पाण्याचा इंटेक ठेवा. अगोदरच्या दिवशी 5 ते 6 लिटर पाणी पिऊन बॉडी हायड्रेट ठेवा. नारळ पाणी प्या अगोदरच्या दिवशी, 2 नारळ पाणी तरी प्या अगोदरच्या दिवशी ग्राउंडच्या, कारण की याने काय होईल तर तुमची बॉडी ही भरपूर हायड्रेट होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवणार नाही. ह्या गोष्टी लक्षात असू द्या आणि ग्राउंड ह्या चांगल्या द्या. तुमच्या SRPFच्या ग्राउंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी आशा करतो की तुमचं ग्राउंड चांगलं जावं, यानंतर पेपरही चांगला जावो आणि मी तुम्हाला वर्दीत बघो आणि तुम्ही मला मेसेज करो की सर आमचं वर्दीचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे. तर धन्यवाद. आणि व्हिडिओ चांगला तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आणि SRPF ग्राउंडसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगलं ग्राउंड द्या.